स्थळी देखील तुम्ही येऊन भेट द्यायचं आहे। जोपर्यंत तुमची संख्या या ठिकाणी दिसणार नाही तोपर्यंत सरकारचं लक्ष देखील आपल्या या मागण्यांकडे वेधलं जाणार नाही। आपल्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी जो काही लढा उभा झालेला आहे महाराष्ट्रभर, जे की 36 जिल्ह्यामधून 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपले विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्या लढ्याला जो न्याय मिळवून देण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे। त्या संदर्भात त्यांची दखल घेऊन राज्यातील 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी घरी न बसता या आंदोलनामध्ये पुढाकार घ्यायचा आहे, सहभाग घ्यायचा आहे आणि अशा लढवय्या अभिलाष दादा देवरे हे प्रशिक्षणार्थी आहेत। त्यांनी जे एकंदरीत परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे, तर अशी परिस्थिती राज्यातील सर्व 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थ्यांची असणारच आहे। सर्व प्रशिक्षणार्थी हे गरीब कुटुंबातील, शेतकरी, मजूर, दीनदलित कुटुंबातील असणार आहे। आपण काही सर्वजण श्रीमंत कुटुंबातील प्रशिक्षणार्थी नाही प्रशिक्षणार्थी बंधूंनो। त्यामुळे माझा परत तुम्हाला आव्हान आहे, या नेतृत्वाच्या पाठीमागे फुल सपोर्टने तुम्हाला उभं राहायचं आहे आणि अशा लढवय्या जे काही प्रशिक्षणार्थी आहेत आपले, त्यांच्या उपोषणात देखील तुम्ही येऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे। त्यामुळेच आपली दखल जी आहे ते सरकार निश्चित घेणार आहे। ज्यावेळेस तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहताल त्यावेळेसच तुमचा जो काही प्रश्न आहे, तुमचा जो काही लढा आहे तो यशस्वीपणे या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे। अगदी बरोबर सर, चव्हाण सरांनी अगदी बरोबर असं आपलं एक मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। प्रशिक्षणार्थ्यांना जर न्याय हवा असेल, त्यांना रोजगार हवा असेल तर नक्कीच सर्वांनी एकत्र येऊन एक वज्रमुठ तयार करून सरकार दरबारी आपलं गाऱ्हाणे मांडलं तर नक्कीच सर्वांना न्याय मिळेल। सबस्क्राईब करा, काहीतरी म्हणावं का? जे सबस्क्राईब करतील ते करतील, आपला सबस्क्राईबचा विषय नाही। YouTube चॅनल माहिती असावं ना त्यांना समजलं कसं आहे, कुठल्या गोष्टी